11 ते 90 गट त्याच्यात आता आपण पहिला पुरस्कार पहिल्यापासून चालू करूया, कारण हा एक खरंच स्पेशल परफॉर्मन्स होता. अच्छा, मला बघताना सुद्धा ते जाणवलं की शंकर चव्हाण. अरे वा, अभिनंदन शंकरजी. त्यांचं जे काय वय आहे, किती वय आहे त्यांचं मला माहिती नाही, वयस्कर आहेत, खूप वयस्कर माणूस. आणि त्यांना पहिलं मिळणं म्हणजे आपण हिरो हिरोईन शोधायला गेलो आणि आपल्याला शंकर चव्हाण मिळालेले आहेत. क्या बात. पण ह्या एज मध्ये सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे परफॉर्म केलंय, बर, त्यांचं एक्सप्रेशन, अच्छा, त्यांची बॉडी लँग्वेज, बर, आणि एक परफॉर्म करताना एक आतून एक इन्स्टिंक्ट जो लागतो तो त्यांच्याकडे आहे. ते कॅरेक्टर जगणं, अच्छा, मला त्याच्यात दिसलं. खूप छान शंकरजी, कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुमचं. द्वितीय क्रमांक आहे निवेद नितीन पायतोडे. अरे वा, अभिनंदन निवेद. निवेदनी सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स होता त्याचा. अच्छा, त्याच्यानंतर तृतीय क्रमांक आहे मानस सचिन बेडेकर. अरे वा, अभिनंदन मानस. मानस खूप सुंदर. काही काही गोष्टी अजून तू चांगल्या करून तू सुद्धा अगदी पहिला मिळवू शकशील. करेक्ट. मग मंगेश जयवंत नेहरे. अरे वा, अभिनंदन मंगेश. खूप सुंदर परफॉर्मन्स आहे मंगेश तुझा सुद्धा. आणि रघुनाथ सखाराम कासेकर म्हणून आहेत, त्यांना 5वा पुरस्कार. हो, तर त्यांना एक आपण त्यांचं काहीतरी ते मशालीचं त्यांचं होतं का कुणाचं होतं का, ते दुसऱ्या कोणाचं होतं? हा, ते मला. पण हे सुद्धा कौतुकास्पद आहे. हो ना, अगदी खरंय. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि महेश लिमयेनी परीक्षण केलंय, त्यामुळे तुमच्या बक्षिसाला खूप महत्व आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आता मुलींमध्ये आपण शेवटपासून सुरुवात करूया. ओके. तर तृतीय क्रमांक आपण विभागून दिलाय. बर. आणि तो सुद्धा प्रज्ञा प्रशांत वनारसे म्हणून आहे. अभिनंदन प्रज्ञा. आणि प्रिया प्रशांत तारे. अभिनंदन प्रिया. दोघींना आपण विभागून तिसरा क्रमांक दिलाय. बर. नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रीती तुषार पांगेरकर. अभिनंदन प्रीती. प्रीतीचा सुद्धा खूप सुंदर परफॉर्मन्स आहे, खूप छान. आणि पहिल्या क्रमांकावर जी आहे मुलगी, तिचं नाव आहे यशश्री मिलिंद करंदीकर. अभिनंदन यशश्री. खूप चांगला परफॉर्मन्स. आणि तिने मला कॉस्ट्यूम वगैरे सगळं, अख्खे कॉस्ट्युम्स घालून त्या कॅरेक्टर मध्ये जाऊन परफेक्ट एक्सप्रेशन्स. व्हेरी गुड. आणि एक करेक्ट फ्रेम. अच्छा. की एखाद्या फ्रेम मध्ये त्याचा गोल्डन पॉइंट असतो. बर. त्या गोल्डन पॉइंट वर तिथपर्यंत पोहोचल्या. आणि तो परफॉर्मन्स असा काय म्हणतात, बिकॉज इंटेन्स परफॉर्मन्स असल्यामुळे करेक्ट, ती स्पेस सुद्धा त्यांनी करेक्ट फ्रेम करून ठेवली आहे. आणि उत्तेजनार्थ पण आपण देतोय. आता उत्तेजनार्थ बक्षिसं दिली आहेत, कारण ह्या लोकांना मला असं वाटत होतं की ह्यांना डावलून चालणार नाही. ह्यांना काहीतरी एक थाप त्यांच्या पाठीवर पडायला. बरोबर आहे, खरं. तर त्यात पहिलं नाव आहे गिरिजा सौरभ काळे. अभिनंदन गिरिजा. खूप सुंदर परफॉर्मन्स. बर. अजून खूप पुढे जाऊ शकाल. करेक्ट, अजून करायची आहे मेहनत. अगदी. सरगम महेश मेजारी. अभिनंदन सरगम. तिचा सुद्धा खूप छान परफॉर्मन्स होता. आणि एक मला नाव खूप इथे म्हणजे उल्लेख करावा असं वाटतो. आशालता ताई आहेत, आशालता जाधवराव. बर. यांचं वय वर्ष 88 आहे. फक्त 88. फक्त 88. बापरे, कमाल. यंगस्टर्सनी बघा की त्या किती उत्साहात त्यांनी केलेला आहे. उत्साहात येऊन तो एक व्हिडिओ करून इथे आम्हाला पाठवणं. हो ना, खरंच सल्यूट टू आशालताताई. आणि तुम्हाला साष्टांग नमस्कार सुद्धा. तुमच्या खरंच अभिनंदन आशालताताई. आशालताताई, तुम्ही खरंच काय म्हणतात, एक आदर्श घालून दिला. आदर्श. आणि काय म्हणतात की आपल्यामधली जी चैतन्य शक्ती आहे ती कायम जिवंत ठेवायची. त्यामुळे खूप मजा आली मला हे परीक्षण करताना. थोडा माझ्याकडनं उशीर झाला. नाही, काय हरकत नाही. ते सगळे वाटच बघत होते चातकासारखी. तेव्हा एकदा पाऊस पडला आणि महेश लिमये अवतरले. होय. पण बऱ्याचशा आय थिंक कोकण मधल्या लोकांनी बरेचसे छान परफॉर्मन्सेस आहेत. पण कुठे कुठे कोणी थोडं वीक होतं. पण काय मार्क कुठे गेले थोडंसं जर सांगितलं ना, तर त्या परत भाग घेताना त्यांना कळेल की आपण काय टाळायला पाहिजे. काय असतं, आपण जेव्हा कॅमेरा करता आपण परफॉर्म करतो तेव्हा बरेच वेळा
बरेच लोक कुठेतरी वेगळ्याच अच्छा. ठिकाणी बघून परफॉर्म बर मग ते समोर बघायला पाहिजे. कधी कधी काही काही वाक्य असतात ना, आपण जेव्हा परफॉर्मन्स, Correct. आता हा पेपर आहे, बरोबर हे मला एवढं काही बोलायचंय. तर ह्याच्यातला कुठला भाग तो ऑडियन्स पर्यंत पोचला पोहोचला पाहिजे. मग ते समोर कधी बघायचं, ऑडियन्स आहे ना, कॅमेरा इज आर आणि ऑडियन्स. को आर्टिस्ट कडे कधी बघायचं. आणि जेव्हा आपल्याकडे खरंय. सोलो परफॉर्मन्स असतो हा. तेव्हा तुमचा ऑडियन्स इज युअर कॅमेरा. करेक्ट. सो जरी मी आजूबाजूला लोकांकडे बघतोय, बरोबर आहे. करतोय, तरी करेक्ट. एक कुठला तरी असा हाय पॉइंट असतो, अच्छा. तो तुम्ही कॅमेऱ्यात बघून केलात करेक्ट. तर परफॉर्मन्स कळतो. म्हणजे तुम्ही कसं जिंकायचं हे तो पॉइंट ठरवतो. बरेच वेळा बॉडी लँग्वेज ऑल्सो, करेक्ट. की एखादा परफॉर्मन्स चांगला असतो पण बॉडी लँग्वेज. सो ह्या बऱ्याच गोष्टी दोन्ही असतात त्याच्यात. एकत्रित. आणि आवाजाचं टायमिंग हो. ते पण महत्वाचं असेल. कुठल्या शब्दावर कुठे जोर पाहिजे, हा करेक्ट. पॉज किती मोठा पाहिजे, बरोबर. किती छोटा पाहिजे, अच्छा. इमोशन्स कशा पोचल्या म्हणजे पाहिजे. चेहरा बोलला पाहिजे. आणि कसं असतं, बरेच वेळा काही परफॉर्मन्स एकसुरी होऊन जातात, बर. त्याच्यात तो ग्राफ आला पाहिजे, अच्छा. म्हणजे ते अपडाऊन दिसले Up-down ते पाहिजे. दिसले पाहिजे. करेक्ट. आणि ह्या गोष्टी सगळ्या बघण्यासारख्या असतात. फार छान. तर ज्यांना नाही येत आवड त्यांनी खचून जाऊ नये. Correct. त्यांनी बरोबर तो परफॉर्मन्स 10 वेळा बघा, आणि 10 वेळा जर का वेळ असेल तुम्हाला, तो परफॉर्म करा आणि अजून त्याला आणि चांगल्या. परत आपली अभिनय स्पर्धा येईल त्यात परत भाग घ्या. नक्की. परत पुढच्या वर्षी येईल त्यावेळेला अजूनही बऱ्याच स्पर्धा चालू असतात आणि सतत चालू असतात. अगदी. नाट्य स्पर्धा असतात, सिनेमाच्या असतात, अशा अभिनयाच्या असतात. तर आज आपण हा निकाल घोषित केलेला आहे आणि मला असं वाटतं की ह्या स्पर्धेत भाग घेतलेला प्रत्येक स्पर्धक हा विजेता आहे. तुम्हाला पार्टिसिपेशन अवॉर्ड सर्टिफिकेट मिळालेलंच आहे आणि त्याबरोबरच आता विजेत्यांना ट्रॉफी आणि बक्षिसं घरपोच कुरिअरनी पाठवली जातील. तेव्हा तुम्हा भाग घेतलेल्या प्रत्येकाचं खूप खूप अभिनंदन. आणि आपली पुढची स्पर्धा तुम्हाला आधीच मी सांगितलं की राजकीय पत्रलेखन स्पर्धा, स्वीट स्लिम टॅबलेट्स राजकीय पत्रलेखन स्पर्धा. 200 शब्दात तुमच्या भारतातल्या आवडत्या नेत्याला खुलं पत्र तुम्ही लिहून आम्हाला 9820075813 वर 30 जानेवारीपर्यंत व्हॉट्सअप करा. तुमचं नाव, फोन नंबर, वय आणि पत्त्यासह. आणि पार्टिसिपेशन अवॉर्ड सर्टिफिकेट प्रत्येकाला मिळणारच आहे आणि त्याबरोबरच ट्रॉफी आणि बक्षिसं घरपोच कुरिअर होतील. आणि ठाणे वैभवचे संपादक आपले मिलिंद बल्लाळ हे याचे परीक्षक असतील. तेव्हा अशाच नवीन नवीन स्पर्धा घेऊन आपण कायम येणार आहोत. महेश लिमये इथे येऊन तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, परीक्षण केलं आणि निकाल घोषित केलात त्याबद्दल खूप अभिनंदन आणि धन्यवाद. धन्यवाद.